राज्य परिवहन महामंडळाने एसटी सवलतधारकांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली लागू केली असली तरी दिव्यांग प्रवाशांसाठी या कार्डची कोणतीही सक्ती अद्यापर्यंत केलेली नाहीये। त्यामुळे दिव्यांग बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा घाबरून जाऊ नये असे आवाहन दिव्यांग साधना संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मोरे यांनी केले। सध्या एसटी महामंडळामार्फत विविध सवलतधारकांना स्मार्ट कार्ड किंवा मोबिलिटी कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र तांत्रिक कारणांमुळे किंवा स्मार्ट काढलेले नसल्याने दिव्यांग बांधवांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते। या पार्श्वभूमीवर दिव्यांग साधना संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मोरे यांनी स्पष्ट केले की प्रवासादरम्यान दिव्यांगांनी आपले अधिकृत UDID कार्ड दाखवल्यास त्यांना नियमानुसार प्रवास सवलत देणे बंधनकारक आहे। जर एखाद्या बस वाहकाने किंवा आगारातील कर्मचाऱ्याने UDID कार्ड असूनही सवलत नाकारली किंवा गैरवर्तन केले तर संबंधित दिव्यांग बांधवांनी तातडीने दिव्यांग साधना संघाशी संपर्क साधावा। अशा तक्रारींची दखल घेऊन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावला जाईल अशी ग्वाही देखील मोरे यांनी दिली। दिव्यांगांकडे केंद्र सरकारने दिलेले अधिकृत UID कार्ड उपलब्ध असताना प्रवास सवलतीसाठी पुन्हा स्मार्ट कार्ड कॉमन मोबिलिटी कार्डच्या अन्यायकारक सक्ती करू नये यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं मच्छिंद्र मोरे यांनी सांगितलंय। सर्व दिव्यांग बांधवांना एक विनंतीपूर्वक आवाहन करण्यात येते की आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने जे आता विविध सवलत घेत असतात दिव्यांगांना म्हणा ज्येष्ठ नागरिक म्हणा यांच्यासाठी एक स्मार्ट कार्ड आणि मोबिलिटी कार्ड वितरित करता येताना देण्यात आहे, त्याच्यावर ते सवलत देत आहे। परंतु आपण हे कार्ड वितरण मला खूप अडचणी येत असल्याने दिव्यांग बांधवांनी यामध्ये अजिबात घाबरून जाऊ नये। जे आपल्याला UID कार्ड दिलेलं आहे शासनाकडून ते अतिशय ते देखील स्मार्ट कार्ड आहे आणि ते अजून सध्या त्याच्यावर आपण सहजरित्या प्रवास करू शकतो। त्याच्यामुळे त्याची कुठलीही अशी शक्ती नाही आहे का स्मार्ट कार्डच पाहिजे असं काही शक्तीचं नसल्यामुळे आपल्या सर्व दिव्यांग बांधवांनी आपले UID कार्ड सोबत ठेवायचं आणि त्याच्यावर आपण प्रवास करू शकतो। तरी या कोणी काही सक्ती करत असेल किंवा कोणी आपला दावा टाका असेल तर याबाबत तुम्ही संघटनेकडे तक्रार करू शकता। आणि शासनाने देखील विनंती करतो का हे जे स्मार्ट आपण कार्ड काढताय ते सुलभरित्या कसं उपलब्ध करता येईल टप्प्याटप्प्याने जाईन पातळीवर हे त्यांनी सुलभरित्या आम्हाला उपलब्ध करून द्यावा। पण जोपर्यंत जे UID कार्ड आमचं आहे ते त्याच्यामध्ये सुद्धा स्मार्ट कार्डच आहे, ते जर कार्ड आपण स्कॅन केलं तर ते लगेच समजून येतं का ओरिजिनल किंवा डुप्लिकेट। त्यामुळे UID कार्ड आहे याच्यावर आपण प्रवास करू शकता। तरी निश्चिंत राहावं सगळ्या बांधवांनी ही मी विनंती करतोय आपल्या दिव्यांग साधना संघाच्या वतीने। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।